तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी CCMC बद्दल माहिती सांगितली होती आणि शेवटला तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला काही पण डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईन। तर काही कमेंटचे मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेत आणि त्या कमेंट्सना मी आता आन्सर देणार आहे। तर सर्वात पहिली कमेंट आहे, इज इट कंपल्सरी टू हॅव 2 years ऑफ एक्सपिरियन्स ऑन लँड आफ्टर completing a hotel management course to join the merchant navy? No, it is not compulsory to have 2 year experience on land. After you are completing hotel management, you join the merchant navy. But before joining merchant navy, you need a CDC. CDC is a very important and compulsory government document. It's like a passport. So you have to complete 15 days STCW course. Once you complete your 15 days STCW course successfully, then you get your CDC. And after getting your CDC, you can apply for job in merchant navy. तर आणि पुढची कमेंट आहे, दादा 12वी आर्ट्सने पास असेल तर चालेल का? तर हो, आर्ट्समधून 12वी पास असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स कशामधून पण फक्त पास असल्याशी मतलब आहे, 12वी पास असल्याशी मतलब आहे। 12वी पास असेल तर मर्चंट नेव्हीमध्ये आपण जॉब करू शकतो। तर आणि पुढची कमेंट आहे, फिमेल पण हा कोर्स करून जॉईन करू शकतात का मर्चंट नेव्ही? तर हो, फिमेल पण हा कोर्स करून मर्चंट नेव्ही जॉईन करू शकतात, पण सगळ्याच इन्स्टिट्यूटमध्ये फिमेलसाठी जागा अवेलेबल नाही आहे। माझ्या माहितीप्रमाणे ओरणची जी TS रहमान अकॅडमी आहे, तिथे फक्त फिमेल्सना जागा अवेलेबल आहेत। तर तिथे जाऊन तुम्ही हा कोर्स करू शकता आणि शिपवरती जॉईन करू शकता। पुढची कमेंट आहे, दादा केस कसे कट करतो लव फ्रॉम नाशिक? तर शिपवरती असा एक कोण ना कोणतरी टॅलेंटेड माणूस असतोच की तो सगळ्यांचे केस कट करून देतो। पण तुम्ही आधीचे व्हिडिओ माझे बघितले असाल मागच्या शिपवरचे, तर स्वतःचे केस मी स्वतःच केस कट करायचो। पण ह्या शिपवरती मी अजून आल्यापासून केस कटच केले नाहीत, केस वाढवले आहेत। आणि काही लोक असतात ते ज्यांना दुसऱ्यांकडून पण कट करून घ्यायचे नसतात आणि स्वतःला पण त्यांना कापता येत नाही, तर ते सरळ झिरोची मशीन मारून टाकतात। त्यामुळे 5-6 महिने काय केस कट करायचं टेन्शनच नाही, हा सगळ्यात इझी उपाय आहे। तर पुढची कमेंट आहे, दादा तू एजंट लावला होतास का? आणि एजंट नसेल लावला तर किती वर्षानंतर शिप भेटली आणि कुठे शिप भेटली? प्लीज रिप्लाय दादा। तर मी पण एजंट थ्रूच शिपवरती आलो होतो। जर विदाऊट एजंट जर यायचं असेल तर खूप वर्ष वाट बघावी लागेल। माझा एजंट पण असून मला 2 वर्ष शिपसाठी फिरावं लागलं होतं, वेगवेगळ्या कंपनीमध्ये मला मुंबईमध्ये फिरावं लागलं होतं, अशी मला 2 वर्ष लागली। तर तुम्ही विचार करा, एजंट नसेल तर किती वर्ष फिरावं लागेल। आणि तुम्हाला जर स्वतःहून जर जॉब शोधायचा असेल तर आपल्याला डायरेक्ट मेन फ्लीटमध्ये कुठलीच कंपनी घेत नाही, आपल्याला पहिलं छोट्या छोट्या कंपनीमध्ये जावं लागतं। काही वेळा तर टग बोटवरती पण काम करावं लागतं आणि तिथे जर सॅलरी इंडियनमध्ये सॅलरी मिळते आणि खूप कमी सॅलरी असते, म्हणजे 7-8 हजार रुपये एवढीच सॅलरी असते, म्हणजे 10,000 पण सॅलरी नसते। तर तिथे 4-5 कॉन्ट्रॅक्ट मारावे लागतात, म्हणजे 3-4 वर्ष तिथे काम करावं लागतं। मग त्याच्याहून जरा मोठ्या शिपवरती काम करावं लागतं आणि मग सगळ्या एक्सपिरियन्स नंतर मग मोठ्या शिपवरती जॉब मिळतो। तर याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे, खूप दिवस लागतात। तर पुढची कमेंट आहे, दादा मला नंबरचा चष्मा आहे, माझं मेडिकल होईल का सक्सेस? प्लीज रिप्लाय। तर चष्मा वगैरे नंबरचा असला तर काहीच प्रॉब्लेम होत नाही, एकदमच जाड भिंगाचा चष्मा असेल तर नाही चालत। पण आयसाईड 6/6 असेल तर मर्चंट नेव्हीमध्ये काहीच प्रॉब्लेम होत नाही। त्याचबरोबर मर्चंट नेव्हीमध्ये किडनी स्टोन असेल किंवा दाताचा काय प्रॉब्लेम असेल तर सरळ रिजेक्ट करतात, ते अजिबात शिपवरती चालत नाही। म्हणजे ते आपल्याला सर्व क्लिअर करूनच मग शिपवरती जावं लागतं, कारण तुम्हाला माहितीच आहे शिपवरती काय डॉक्टर वगैरे नसतो, त्यामुळे तर काय स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर करूनच मग शिपवरती यावं लागतं। बाकी असं काय बेसिकच असतं, बाकी मेडिकल बाकी एवढं काय स्ट्रिक्ट नसतं आर्मीसारखं वगैरे। तर पुढची कमेंट आहे, दादा मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे प्रोडक्शनमध्ये, मला मर्चंट नेव्हीमध्ये जॉब मिळेल का? आणि 6 मंथची इंटर्नशिप केली आहे 5 स्टार हॉटेलमध्ये। तर हो, नक्कीच तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये जॉब मिळेल।
मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मर्चंट नेव्हीमध्ये येण्यासाठी CDC खूप महत्त्वाची डॉक्युमेंट आहे. ही एकदम सेम आपल्या पासपोर्टसारखी CDC असते, तर ती आपल्याला पहिली काढावी लागेल. तर ती काढण्यासाठी आपल्याला STCWचा 15 दिवसाचा कोर्स करावा लागेल आणि मग तो कोर्स आपण सक्सेसफुली पास झाल्यावरती आपल्याला CDC मिळते आणि मग CDC आणि हॉटेल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट आणि अजून पण छोटे मोठे ऑइल टँकर, गॅस टँकरचे कोर्स करावे लागतात. ती सर्व सर्टिफिकेट जोडून एक प्रॉपर रिझ्यूम बनवून आपण मर्चंट नेव्हीमध्ये अप्लाय करू शकतो. आणि हा कोर्सची फी मी जेव्हा 2020मध्ये जेव्हा कोर्स केला होता आशा मरीनमध्ये, तेव्हा या कोर्सची फी 17,000 रुपये होती. आणि मुंबईमध्ये खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये हा कोर्स अवेलेबल असतो. तर तिथे जाऊन तुम्हाला पहिला हा कोर्स करावा लागेल आणि CDC मिळवावी लागेल आणि मगच तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये अप्लाय करू शकता. तर पुढची कमेंट आहे, नाईस इन्फॉर्मेशन, थँक्स आकाशदा. शिपच्या रूमच्या खिडकीच्या बाहेरचा सीन दाखव, दिवसा आणि रात्रीचा पाण्याचा लाटांचा आवाज येत असेल ना. तर माझ्या खिडकीला मी आता ब्लॅक कलरच्या गार्बेज बॅग लावून मी पूर्ण पॅक केलं आहे, कारण मी जेव्हा दुपारी झोपायला येतो तेव्हा पूर्ण उजेड आतमध्ये येतो, त्यामुळे झोप लागत नाही. त्यामुळे मी प्रॉपर सेलोटेप वगैरे लावून ते पूर्ण पॅक केलं आहे. त्याच्यामुळे आता मला काढता ते नाही येणार, मला परत लावावं लागेल. जेव्हा माझं साइन ऑफ असेल तेव्हा मी नक्की काढून दाखवेन. आणि बाहेरून पाण्याचा वगैरे एवढा काय जास्त आवाज येत नाही, कारण सर्व खिडक्या आणि सर्व डोअर वगैरे एअरटाईट असतात, त्याच्यामुळे बाहेरचा एवढा काय आवाज येत नाही. पण कधी जोरात एकदम वारा सुटतो तेव्हा थोडासा वाऱ्याचा आवाज वगैरे आतमध्ये येतो. आणि पुढची कमेंट आहे, मराठी माध्यमातून करता येतो का? तर मराठी माध्यमातून हा कोर्स करता येत नाही, कारण शिपवरची ऑफिशियल लँग्वेज ही इंग्लिशच असते आणि शिप आपली पूर्ण वर्ल्डमध्ये सगळीकडे फिरत असते आणि सगळीकडे तर इंग्लिश लँग्वेज चालते. बाहेर तर हिंदी किंवा मराठी चालत नाही, त्यामुळे आपल्याला ट्रेनिंगमध्ये पण इंग्लिशमधूनच ट्रेनिंग घ्यावं लागतं. पण आपल्याला काही जर समजलं नाही तर आपले टीचर असतात ते आपल्याला हिंदीमधून समजावून सांगतात. पण मी कोचीनमध्ये हा कोर्स केला होता, तर तिथल्या टीचर्सना हिंदी पण एवढी येत नव्हती, त्यामुळे तोडकं हिंदी आणि इंग्लिश असं मिक्स करून ते लोक आम्हाला समजवायचे. तर पुढची कमेंट आहे, CCMC कोर्सला गेल्यावरती तिथलं 6 महिन्याचं शेड्यूल कसं असतं? तर तिथे पण आपल्याला सकाळी 5 वाजता उठावं लागतं आणि 5:30 वाजता रेडी होऊन ग्राउंडवरती जावं लागतं आणि ग्राउंडवरती परेड वगैरे असते. सकाळी कवायती वगैरे असतात, एक्सरसाइज वगैरे असतो. मग ते सगळं करून मग आंघोळ करून आपल्याला ब्रेकफास्टसाठी जायचं असतं. आणि मग मी आता तुम्हाला वरच्यावरती सांगतो आहे, कारण मला पण आता एवढं आठवत नाही आहे. आणि मग ब्रेकफास्टनंतर राष्ट्रगीत होतं, ग्राउंडवर परत जमायचं असतं. मग राष्ट्रगीत होतं, त्याच्यानंतर प्रतिज्ञा वगैरे होते आणि मग तिथून मग परत क्लासरूममध्ये जायचं असतं. आणि मग आमचं CCMCवाल्यांचं सकाळी 9 ते दुपारी 12पर्यंत लेक्चर असायची, म्हणजे थेअरी वगैरे सर्व शिकवायचे. आणि नंतर मग 12 ते 1 आमचा लंच टाईम असायचा आणि लंच टाईम 1ला संपायचा. मग 1 ते संध्याकाळी 5पर्यंत आमचं प्रॅक्टिकलच असायचं. म्हणजे एक मोठा रूम होता आणि तिकडे सर्व हॉट प्लेट्स वगैरे होत्या भरपूर साऱ्या आणि तिथे मग सर प्रत्येकाला थोडं सामान द्यायचे आणि त्यामध्ये जो काय मेनू असेल तो आम्हाला पहिलं शिकवायचे सगळ्यांना एकत्र आणि मग नंतर आम्हाला सगळ्यांना तो बनवून दाखवायला लागायचा. तर असं पूर्ण शेड्यूल असायचं. तर आजच्यापुरतं एवढंच. आता सगळ्या कमेंट संपल्यात. आणि मागच्या व्हिडिओमध्ये अजून एक तुम्हाला पॉईंट माझा सांगायचा राहिला. आपण जी फी भरतो तर त्या फीमध्ये आपल्याला तिकडे लागणारी सर्व पुस्तकं आणि नोटबुक असतील त्या सगळ्या आपल्याला कॉलेजतर्फेच मिळतात. आपल्याला कसलाच खर्च नसतो. इवन आपल्याला पेन, पेन्सिल सर्व आपल्याला कॉलेजतर्फेच मिळतं. आपल्याला काहीच विकत घ्यावं लागत नाही. तर हा पॉईंट माझा सांगायचा राहिला होता. तर आजच्यापुरतं एवढंच. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून काय डाऊट असतील तर अजून पण विचारा, मी नक्की रिप्लाय देईन. आणि बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.